वा सुरजा आती कधी बाई. ओ माय काय सांगाले लावतीस. या पाय ते धीरज मारथत नाही बाई ना ते. आणि आती अशी वही वही गई ते मालेशे ना उभं राहू ते चक्कर येतस. खाले बटो ते अंधाऱ्या येतीस. पण कसं शे म्हणे खाद खामाडी जराशी चक्कर मारत जाय बोलत जाय अशा करतस त्या घरना लोके. म्हणेशीन म्हणतं आता या शितडा बन जाह्यात जराशी चालाले उभेन 2-4 पाऊल. हा बरोबर आहे हो माय. आता शेना बी 2 बलका बी जिरतत नाही दादा. आता खरंच म्हणा बी जीव तसाच जायलशी. पण आता काय करो लई जाऊ माहिती ना जीव शे त्याने लई जाऊ. काय हाल नको करू दादा म्हणा. चालता फिरता ली जाय आमले. मी ते तीच महादेवले विनंती करस बहीण. ओ बहीण जडा माय मी बी तेच सांगस. महादेवले पाणी टाकाले गहू ते गर कशी चक्करी पडना. मग फिरोज ना तो नाना भावले अशा संताप बराय ना ते इथे मोठी मजा. आणि महादेवनी पिन बनाय टाकी त्याने. आणि पेलनं झाड बी लई उना आणि त्यांना हेटे हेटी दिदी माले म्हणे माडी तुले कितली पूजा करणी शे म्हणे आठे करत आहे म्हणे तू. अशा सांगे म्हणा हांडोर. म्हणा अंडोर ना बोलता पाची परान हो बहीण म्हणा मग तुला अंडोर खरंच चांगला आहे. पण बरं म्हणा बी अंडोर चांगला असे बी. आणि बडा सांडरो म्हणजे चांगला जुजर नाही बहीण. त्यांनी पहाट आई की रायनी बरं जडा माय. म्हणा अंडोर म्हणजे अंडोर शे. हा बोलता मी पुण्य करावी काही ना काही. नाही ते हसा पोरे भेटाले वजी तकदीर रागच जाई तकदीर. म्हणा अंडो जरा शिका म्हणे तब्येत बिघडे ना. म्हणा उशाले पायताले गर 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 पिरी म्हणा दादा. हा ना बरोबर शे ना. मग तू ना पेन्सिल वियसवी ना सुरजा. हा मग ते मज वही घे पेन्सिल बी जास्ती वही घे ना. गंजच भेटतस पैसा बिसा माले काही नको दादा. तरी म्हणा दादा सांगस माडी तुले जे खानावी ते सांगत जाय बरं. कर देत जायतून भाऊ नात भाऊ बी बिचारी चांगली शे करी देस ती बी. हा आजी काय करून देऊ तुम्हाला म्हणी नात भाऊ बी विचारस हो बी भलती चांगली पोर शे बरं ती बी. हा म्हणे नात भाऊ सांगे म्हणे आजी तुम्हाला त्रास होते मग तुम्ही गाऊन गाला त्या मॅक्षा सांगस ती. अशी बोलता बोलता बी असा जीव निघे जावाल करस व बीन. काय करती शांततातून बोलत जा बटी जाणी ते गरगर जीव करस ती. आता काय नाही ओ बीन पहिले सारखं रायना आणि सुरजा अशा काल्यावाल्या जीव करस. काय चावी राण्यात बी. ओ माय ओ टगू भी फिडी गई हो भी नाटी. काय नाही व टगू तब्येत काही चांगली राहत नाही व बाई. आते सोनाना घास नि शिवले काशे व बहीण काय सांगालेला बस. मग आता बडा दिन सारखा राहतील का ते उतरते वय तुम्ही मग आता पिकेल पांचे. हा रे दादा खरं शेतून आलं काय नाही बहीण ते काय शासुती लागत नाही व बहीण. गण बिचारा गण शेवा बिवा गण करी राहणार त्या म्हणे. पण आती अशी काय वाटत नाही आती. पण काय नाही बिचाराने असं इरता फिरता लय जाऊ महादेवनी बस. आणि आता कधी तुम्ही जडा माय ओ बहीण त्या कंटोरना तपास करायला गई तू. हा तोमर जाय जो कंटोरच नाही धीर आहे ना. हा बरोबर शे. आणि आई बहीण ना त्याव काय बंगला आटे चक्कर माराय ती सुरजा जेवण करीशील. हा जडा माय मोठे सुरजा माय जुना असं. हा माय मग मले 6-7 वर्ष म्हणा दादा वयना आई बहिणीले दोन्ही लेकरे वय घेतात लगे ती म्हणा माय समोर यायची सुरजान लगन म्हण देखत वयना म्हणा आत्या आहेत होती तिले. मला काहीच होतं नाही लेकरू बाय. नाही सुरजाऊ नी 12 महिना मा मोठा पोरगा नंतर लगेच दुसरा पोरगा लगेच पोर तिले 4 वर्ष मा 3 लेकरे जाय. नाही
4 वरीस मा 3 लेकरे बापरे. मग असं होतं पहिले समायणार बी राहतो बीन आणि पहिलेच ना लेकर कितला ना म्हणजे शांत होता. मग हा माय म्हणा लेकरे बाप रे बाप अशा पाजीशीन टाकी देऊ ते त्या तू म्हणशी ना ते बरोबर 2 झाले सुटे. दूध पाजी देऊ अंग तोंड डुशीन बांधी बुंदी जई माझं टाकू ते 2 ले वाटत का मावरीशीन. मग आखो त्या लेकरूले उठाडाले जाणं पडे पण ते लेकरू उठे नाही. असं होतं पहिले. आते निघत तो 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 थाया नाही हो माय बाप रे बाप. माया तिले एक लेकरूले 2 बाया बी भारी पडते. असा लेकरीचे आते ना पहिला नादान नादान लेकरे तरी बी बाया किती काम करत. मग आणि सासवा जेठाण्या कोणी समायले आले गेली बाया सुद्धा लेकरे समायले पण आतेनं लेकरू एक बाईवर समावत नाही त्याने माय किती जास्त लेकरे वेग आता आते ना. मग त्याची परीक्षा बिन पहिले नाते ना बापरे दुनियात किती किती माणूस डोकं जरासं घर 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 करायला लागेल असं. पण आज ना तू पण रेखावर समाय आहात तो ती रेखा रडी रडी देस. हा ते असा कसा इतर राहील पोरे हो माय. खिचडी सुद्धा भेटेनी वट हो आमले माहितीशी. खिचडी ना पावन चार आहे बेसन पैसना पावन चार आहे ते भेटेनी काय रांदेत काय बट्ट नाही ते वावर ना वांगा भेंडे असं रांदेत नाही ते वल्ल तिखा ना गोया इथलं मोठं तिखं वाटणं पडे शिवर लावर नाही ते शेंगदाणा नंगत काढेल तिखं नाही ते वल्ल तिखं काही नाही भाकरी आणि बायतीनं बहुत ते जरा असं खोबरान कुटकानं बट्ट असं राहाय आमले काय होतं खावाले. हा ते त्या घरनी नातवू जशी काय तिले दिवस राय ना बहीण तशी माय 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 काय 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 कौतिक बापरे. मी ते अशी तोंड्याचा हात लावस नाही असा 2-2 किलो मोठला मोठला सफरसन दूध ना बरी बरी गल्लास डाईम बहिणले सांगू पट्या जात जात न फय ती पोर त्या शिरावने आकरी करी सासू खा वाडस माय वो म्हणतो आमले काहीच भेटे नाही हो म्हणतो ते आमना लेकरे असा दुल्ला ना तुल्ला राय माहितीशी करे हो माय करे ना सुरजाना लेकरे करज बोलता भारी राहत असे कोणी विपट कशी धरली शांत लेकरेन बुरा 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 बसक आणि आई मोठ्या मोठ्या जाव्या त्या सावाला इथला म्हणजे आणा लेकरे तिनार आहेत जडानी बेटा लेकरे देखील शेतस म्हणा लेकरे रवाडे जडा आणि म्हणे पोर जाई आणि जडाले पोरगान टाइमले दिवस राहणार का व जडा. मग तुम्ही अक्काच लईनी जाई मग जशी तिसने अक्काले मिजरा वाढू डोकं इसरी देऊ बडक कर देऊ मी पण सासू हाराय मारे तरी मग मग मला बाई वहिनी बाईना टाइमले दिवस राहणार मग माले बाई जाई मग माले आणि मग नंतर आऊ भाऊ जाया कालीन सर पित्री ये ना टगू गिरण ये म्हणे गिरण शे पण आपल्या आडे काय नेम पायानं निशी ते तर ना दुसरा देश मा शेते गिरण मराय घ्या चक्कर काय नाही हो बाई थोडं भाऊ चालो जरासं हलकं वाटस खावा पिवाले गहनशी हाती नाना तर आहे ना पण जवळ जुजल होतं तेव्हा भेटणं नाही त्या ते काय लागावशी ते काम त्यांना जीवशे त्याने लई जावं विचाराने असं नसं बोलता चालता निघी जावं परान त्यांना असे तो लई जाई बरोबर आहे ना. मग काय व्हायचे म्हणा तुले पोरगा का पोरगा शे ना बाई मग पण तू होई घ्या ना पण तू वय ना पण तुले मग म्हणा गण चितांग होता चितांग मोडी शेत म्हणजे ना हात माना पाय माना करती दात चांदी ना दुल्ला शे म्हणा पण तू म्हणजे ना शे चांगलं जाय चांदील बी आग लागेल शे सोना ते सोनाले आता चांदील बी आग लागे बाई म्हणतो शी काय करते दादा आणि ते कोणले रकमा करानं बी यायशी चला घर मी जाय चक्कर चुक्कर आडे बेटा दगडे दुगडे मजा ना शे ना बेटा चला चाल बिस्ता सोमान दिन द्या आहे तुम्हाला जायचो कंटोर बी